नमस्कार मित्रांनो, आशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। ओल्या तुरीच्या शेंगाच्या दाण्यापासून आपण त्याची चटणी कशी बनवायची आहे हे आज आपण बघणार आहे। तुरीच्या दाण्याची ही चटणी एकदम झणझणीत और चटपटीत अशी एकच नंबर लागते। तुम्ही नक्कीच करून बघा। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मोठ्या मोठ्या तुरीच्या शेंगा तोडून घेतलेल्या आहे आणि निब्बर सुद्धा आहे। अशा पद्धतीने त्याचे मी दाणे काढून घेत आहे। इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व दाणे काढून घेतलेले आहे। त्यानंतर मी इथे आता गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि त्यावर मी एक मोठी वाटी मी दाणे टाकून घेतलेले आहे। ते दाणे आपल्याला छान पैकी थोडे खमंग असे भाजून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने हे दाणे इथे भाजले गेलेले आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मिक्सरमधून थोडंसं आबडधोबड काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मी हे आबडधोबड काढून घेतलेले आहे, आपण बघू शकता। त्यानंतर मी इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे। कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये 1 चमचा जिरा आणि थोडा कढीपत्ता मी टाकून घेत आहे। कढीपत्ता टाकल्यानंतर इथं आपण लसूण हिरवी मिरचीची पेस्ट मी त्यामध्ये घालत आहे। लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घातल्यानंतर आपण त्यामध्ये 1 कांदा बारीक चिरलेला त्यामध्ये घालत आहे। कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे अर्धा चमचा हळद घालत आहे आणि अर्धा चमचा मी इथे मीठ घालत आहे। हे सर्व घातल्यानंतर परत एकदा छानपैकी हलवून द्यायचं आहे आणि मस्तपैकी आपला मसाला परतलेला आहे। आता आपण त्यामध्ये मिक्सरमधून काढलेले दाणे जे आहे आपण त्यामध्ये टाकून घेत आहे। त्यामध्ये टाकल्यानंतर सर्व मिक्स करायचं आहे। इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने सर्व मिक्स झालेलं आहे आणि एकजीव सुद्धा झालेला आहे। अशा प्रकारे आपल्या ओल्या तुरीच्या दाण्याची चटणी एकदम छान झालेली आहे। झणझणीत और चटपटीत अशी आपली चटणी तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ती। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।